दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एक वॉर्ड अधिकारी आमचे मित्र आहेत, येडवे साहेब यांचा आम्हाला एक कॉल आला. त्यांनी सांगितलं की असं एक बनावट अधिकारी महापालिकेचं नाव घेऊन लोकांना त्रास देत आहेत आणि अशा संदर्भात कंप्लेंट त्यांच्याकडे आलेल्या आहेत. आणि या बाबतीत आमच्याकडे पण थोडे इनपुट्स होते की असा प्रकार चालू आहे, पण निश्चित आमच्याकडे कोण कंप्लेंट येत नव्हते. त्यामुळे आम्ही थोडंसं याच्यामध्ये आमचा तपास चालू होता या अनुषंगाने. पण काल जेव्हा वॉर्ड ऑफिसरशी आम्हाला संपर्क झाल्यानंतर, येडवे साहेबांशी आमचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी आपण यामध्ये एकत्र बसून काम करू आणि म्हणून आम्ही एक टीम तयार केली. त्यांच्याकडे एक सेक्टर 17 राहणारा एक डॉक्टर आहे. त्यांच्याकडे कोणीतरी एक महापालिका अधिकारी असलेलं सांगून कामाची परमिशन घेतले असे पिळवणूक करून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रयत्न करत होते. पण ही गोष्ट जी आम्हाला समजली त्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सगळे एकत्र येऊन आमचे डिटेक्शनच्या टीमचे PSI सांगळे आणि पोलीस शिपाई आहिरे आणि इतर टीम सगळ्यांनी आणि PI क्राईम यांच्याशी आम्ही चर्चा करून माननीय DCP झोनवन सर आणि ACP वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाशी सेक्टर 17 या ठिकाणी असणारा नवरत्न हॉटेल या ठिकाणी आम्ही ट्रॅप सापळा रचला आणि त्यामध्ये फिर्यादी यांनी यातला जो संशयित इसम सुरुवातीला होता हंचाटे, त्याचं नाव नंतर आम्हाला डिस्क्लोज झालं. त्याला त्या ठिकाणी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी 25,000 रुपये खंडणी, एक तो त्या अधिकारी तुमच्या इमारतीचं जे दुरुस्तीचं काम चालू आहे त्यासाठी तुम्ही जी परवानगी घेतली नाही आणि त्या नियमाचा भंग केला असे कारण दाखवून त्यांच्याकडून त्यांनी 25,000 रुपये मागितले आणि त्या 25,000 रुपयातले पार्ट रक्कम जी 5,000 रुपये तिथं देण्याचा त्यांनी आरोपींनी घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडक्यात घेतलेच त्यांनी ते पैसे आणि घेतल्यानंतर त्यावेळेला आमची टीम बाजूला तयार होती. फिर्यादी जे आहे त्यांनी आम्हाला त्या पण सिग्नल दिला आणि आम्ही एकत्र जाऊन तो जो आरोपी आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला. ताब्यात गेल्यानंतर त्याच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी त्याचं नाव अमृत वीरभद्र हंचाटे, वय 38 आणि सॉरी, हा फिर्यादी आहे. फिर्यादी अमृत वीरभद्र हंचाटे यांचं आहे. पण आरोपीचं नाव जे आहे अमोल दत्तात्रय फिसके, वय वर्ष 43 आणि हा राहणारा गोवंडी शिवाजीनगरचा आहे, मुंबईचा. तर याला पोलीस स्टेशनला आणून आम्ही चौकशी केली, त्याच्याकडून माहिती घेतली. तर त्याच्याकडे असे बरेच प्रकार त्यांनी यासारखे नवी मुंबईमध्ये केल्याचं असं सध्या तरी निष्पन्न होतं. याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत. आणि त्यांनी जो काय हा जो फिर्यादी अमृत हंचाटे यांच्याकडून जो पैसे खंडणी घेतली आणि तो तो अधिकारी असल्याचं आम्हाला लक्षात आलं. तो काय महापालिकेचं आम्ही माहिती घेतली असता असं कुठला अधिकारी महापालिकेत नाही आहे नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये. त्याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला 547/25 आणि BNSS कलम 204, 308, 2 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास आम्ही करत आहोत. आणि माझं या निमित्ताने ज्यानंतर नवी मुंबईतील रहिवाशांना आव्हान आहे की अशा प्रकारे कुठं कोणाची फसवणूक झाली असेल किंवा असा प्रकार घडला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आणि या आरोपीने अशा प्रकारचे भरपूर गुन्हे केल्याचं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. तरी त्या अनुषंगाने आम्हाला जनतेला आव्हान आहे की आम्हाला तपासात सहकार्य करून. आता या आरोपीकडून आपण 25,000 खंडणी मागितली होती. त्यातले 5,000 रुपये आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्याच जोडीला त्याच्याकडे महापालिकेचे आय कार्ड्स पण आम्हाला मिळालेले आहेत. बाकीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ते सगळे कार्ड आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आम्ही त्याची चौकशी करत आहोत.